हॅलो. तर आज सकाळपासून मला अजिबात वेळ भेटला नाही आहे व्हिडिओ शूट करायला आणि त्याच्यामुळे मी रात्रीचा व्हिडिओ शूट करते आहे. माहीत नाही माझं अशी छोटी छोटी केस पुढची अशी उभी राहिली. हां, तर आज सुट्टी होती त्यामुळे सगळ्यांचं आरामशीर उठणं झालं आणि सगळं झालं. त्याच्यानंतर दुपारचं जेवण मग कंटाळा आला मला. म्हटलं आता इतक्या दिवसांना सुट्टी भेटली आहे तर दुपारची झोप तर बनतेच. तर मग दुपारी झोपलो. उठल्यावरती मी विधानचा अभ्यास घेण्यामध्ये बिझी होते. आज विधाने खूप छान अभ्यास केला, जास्त कटकट केली नाही. सांगितलं तेवढा केलं, थोडंसं ब्राईट केलं त्याला, पण ठीक आहे, चुके अभ्यास होणं हे महत्त्वाचं आहे. मग त्याच्यानंतर मी 9 वाजेपर्यंत त्याचा अभ्यास घेत बसली. मग मी डिसाईड केलं की आता बस झालं. तर मी मागच्या रूमवरती गेली जिकडे आमचं सामान विमान असतं आणि तिकडे बसून मी ना थोडंसं डिझाईन केले. मी तुम्हाला दाखवते बघा. पहिली आपली इथपर्यंतच डिझाईन होती. ही वाली मी नवीन मागच्या वेळेस पूर्ण केली आहे. मागच्या संडेला ह्या संडेलाच पूर्ण केली आहे. आणि ही मी आता नवीन करणार आहे. व्ही नेकवाली डिझाईन मी आता करायला सुरुवात केली आहे, जेणेकरून ना प्रत्येक नेक ना आपल्याला कळला पाहिजे नाही की कसा होईल, कसा काय ते. आणि हा मोबाईलला नीट कधी बसत नाही, तर मला ना असा नीट असा करावा लागतो तो, नाहीतर तो पडायची भीती वाटते. आणि मोबाईल पडणं काही मी आता सध्या तरी अफोर्ड करू शकत नाही, कारण का ना खूप महाग भेटतात मोबाईल. ठीक आहे, आता पण हा असा हल्ला म्हणजे तुम्हाला कळालंच असेल मी कोणत्या याच्यामध्ये बोलले. थांबा जरा 2 मिनटं, पॉज करते. तर मी कसा तरी मोबाईल सेट केला आहे पाण्याची बाटली ठेवून माझ्या बॉक्सेसवरती. कधीतरी मी तुम्हाला दाखवेन मी कसा माझा मोबाईल सेट करते. मी ट्रायपॉड घेतला नाही, कारण का मला सध्या असं वाटतं की ट्रायपॉडची गरज नाही आहे. जेव्हा वाटेल तेव्हा मी नक्की घेईन, सध्या तरी नको असं मला वाटतं. बघूया आता, गरज लागली तर घेऊ. ठीक आहे. आणि दीदीकडे ऑलरेडी ट्रायपॉड आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. ती पण स्वतःचे छान छान व्हिडिओज बनवते. ती पण आता स्वतःचा एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार आहे, ज्याची लिंक मी तुम्हाला देईन. प्लीज सबस्क्राईब करा, कारण का आपण जर एकमेकांना मदत नाही करणार तर कोण करणार, असं माझं मत आहे. ठीक आहे. सो जे मला ओळखतात, प्लीज 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 तुम्ही लोक व्हिडिओ बघता, मी बघते, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे. आणि मी आता थोडंसं रात्रीच्या वाजल्या 12:15, तरी पण मी म्हटलं आता की थोडा वेळ आहे. दुपारी मस्त एवढी छानली झोप काढली आहे, तर आता थोडंसं काम केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. आता मी ही डिझाईन कंप्लीट करायला घेणार आहे. डिझाईन कंप्लीट करूनच मी झोपणार आहे. हां, कारण का भरपूर दिवस झाले, हे खूप लांबच चाललं आहे माझं काम. मला ना हे लवकरात लवकर पूर्ण करायचं आहे, जेणेकरून मी तुम्हाला माझे ब्लाऊज पण दाखवू शकते, ज्याच्यावरती मी आरी वर्क करणार आहे. कारण का जिथे मी क्लास करते त्यांनी सांगितलं आहे प्रत्येक स्टुडंटला स्वतःचा एक असा ब्लाऊज सबमिट करायचा असणार आहे, जो तुम्ही स्वतः आरी वर्क केलेला आहे. त्यामुळे मला पण लवकरात लवकर माझे क्लासेस संपवायची इच्छा आहे, जेणेकरून मी स्वतःचे क्लासेस मी तुम्हाला बोलवतो मी स्टार्ट करणार आहे आमच्या इथे घाटकोपरमध्ये. सो ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ऑनलाईन ऑफलाईन जे पण आहे ते, आय थिंक मी एप्रिलपासून सुरुवात करणार आहे. आता फेब्रुवारी आहे, अर्धा फेब्रुवारी गेला आहे. अर्ध्या फेब्रुवारीमध्ये माझे स्वतःचे क्लासेस पूर्ण होतील. त्याच्यामध्ये मला वाटतं, आणि हे मी पहिल्यापासून करत आली आहे, फक्त मला माहीत नव्हतं की याला आरी वर्क म्हणतात. याच्या अगोदर पण मी असे डिझाईन्स केले आहेत. उलटं जे लोक पहिले मला माहिती, गुजराती लोक त्यांच्या ओढण्यांवरती डिझाईन करायची, मी त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण का आमच्या बाजूला एक गुजराती का किरायची ना, ती करायची तेव्हा मी बघायची आणि मला आवड होती, त्यामुळे तिने मला ह्या गोष्टी शिकवल्या होत्या. फक्त तेव्हा याला असं प्रॉपर आरी वर्क असं नाव नव्हतं, कारण का ना गोष्टी वेगळ्या होत्या. याच्यामध्ये फक्त कसं मनी आणि ते आहे ते लोक सिक्वेन्स जास्त वापरायचे. त्या लोकांचं धाग्याचं काम भरपूर असायचं. हे लोकरीचे धागे असतात आपण बघा, ते लोकांना ते असे धागे ड्रेसमध्ये पण टाकायचे. ठीक आहे. त्यामुळे ते सगळं मला माहिती आहे की कसं करतात. त्यामुळे एम्ब्रॉयडरीमध्ये मला नाही वाटत मला एवढा जास्त त्रास होईल. आणि ही सुई ना बारीक पडते. तुम्ही जर असे मोती किंवा काय लावणार असेल ना, ही सुई बारीक पडते. त्यामुळे ना ही अशी सुई येते. हिला ना मी इथे जाणून बुजून इथपर्यंत घेतलं आहे. ही सुई तशी लांब आहे, पण ही खूप लवचिक आहे. अशी बघितलं ना, ही खूप लवचिक सुई आहे. त्यामुळे ना ती तुटते. आणि सगळ्या लोकांच्या ह्या सुईत ना खूप तुटतात. आणि ह्या सुया थोडा महाग पण पडतात. 10 रुपयाला एक सुई. आणि जर तुम्ही एक ब्लाऊज करताना 4-5 सुया तोडल्या तर मग कायच फायदा होणार, बरोबर की नाही. त्यामुळे ना ह्या सुया ना तुम्ही ना असं इथे सुई स्टार्ट होते ना, तिथे असं खूप साऱ्या मोठ्या धाग्याने जर एकदा बांधून घेतलं ना, तर तुमची सुई तुटणार नाही. ही टिप नेहमी लक्षात ठेवा की ज्या लोकांना आरी वर्क करायचं आहे ना, ह्या सुईच्या पहिल्या भागी जिथे लाकूड आणि सुई जोडतात तिथे बांधून घ्यायचं, धाग्याने खूप जोरात बांधून घ्यायचं, जेणेकरून ही सुई तुटणार नाही. आणि ओढताना ना पण ती सुई हळू ओढायची, म्हणजे असं खसकणी ओढलं नाही, त्यांना तुमचा ब्लाऊज फाटू शकतो, सुई तुटू शकते. आणि मी
आपला ब्लाऊज तर चला ठीक आहे, आपला ब्लाऊज आपण कसंही म्हणून आपण डिझाईन करू किंवा काय करू, पण जर तुम्ही एखाद्या कस्टमरचा ब्लाऊज घेणार असाल आणि त्याचा ब्लाऊज फाटला तर काय करणार तुम्ही, बरोबर की नाही. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही कोणतीही गोष्ट घाई गडबडीत न करता एकदम आरामशीर करायची. ओके, सध्या तरी आता मला माझं हे कंप्लीट करायचं आहे. मी हा व्हिडिओ परत थोड्या वेळाने शूट करायला घेईन, जेणेकरून माझं ब्लाऊज पूर्ण झालं, ही डिझाईन पूर्ण झालं मी तुम्हाला दाखवेन कशी डिझाईन करायची. ठीक आहे, कशी डिझाईन मी करायची नाही काय, कशी डिझाईन मी केली आहे. ओके, सी यू.